नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करोत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर काही काल किंवा परवाच्या दिवशी मी एक व्हिडिओ बनवला होता, ज्यामध्ये आपण कुलदेवतेच्या नावाने भरलेल्या मंगल कलशातून कोंब उगवला तर तो शुभ असतो की अशुभ याबद्दल माहिती दिली. तर अनेक भक्तांची त्यावर कमेंट होती की एक प्रश्न विचारला की कृपया खरी आणि पूर्ण माहिती सांगा. तर मंगल कलश नेमका कसा भरायचा आणि योग्य पद्धत कोणती, म्हणूनच आजचा हा खास व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे. आणि आज आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत की देवघरात मंगळवारी कुलदेवतेच्या नावाने मंगल कलश का भरावा, तो कसा भरावा, त्यासाठी कोणते साहित्य लागते, कोणते नियम पाळायचे आणि त्याची रोजची पूजा कशी करायची. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पहा आणि योग्य पद्धतीने केलेला मंगल कलशाचा विधी घरात सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो, असेच आपल्या परंपरेत सांगितले जाते. तर मंडळी, सर्वप्रथम समजून घेऊया मंगल कलशाचे महत्त्व काय आहे. आपल्या शास्त्रानुसार मंगल कलश हा समुद्रमंथनाचे प्रतीक मानला जातो. समुद्रमंथनातून अमृत प्रकट झाले आणि त्यावेळी देवांनी कलशाचा उपयोग केला, अशी मान्यता आहे. त्यामुळे कलश म्हणजे समृद्धी, जीवनशक्ती आणि देवत्वाचे प्रतीक मानले जाते. देवघरात जर कुलदेवतेच्या नावाने मंगल कलश स्थापित केला तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते, असे मानले जाते. विशेषतः मंगळवारी हा कलश भरणे अधिक शुभ मानले जाते, कारण मंगळवार हा देवीचा वार मानला जातो. अनेक घरामध्ये कुलदेवीची पूजा या दिवशी केली जाते, म्हणून जर मंगळवारी कुलदेवतेच्या नावाने मंगल कलश भरला तर देवीची विशेष कृपा मिळते, असे सांगितले जाते. या कृपेने घरात आर्थिक अडचणी कमी होतात आणि आरोग्य सुधारते, कुटुंबात शांतता वाढते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. तर आता आपण बघूया की मंगल कलश भरण्यासाठी कोणते साहित्य आवश्यक असते. तर त्यासाठी सर्वप्रथम लागतो तांबे किंवा कांस्य धातूचा एक स्वच्छ कलश, त्यानंतर स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास गंगाजल, याशिवाय तांब्याचे नाणे, सुपारी, लवंग, वेलची, हळद, चंदन, दुर्वा आणि अक्षदा लागतात. तसेच आंब्याची पाने, नारळ आणि खायची पाने, ज्याला आपण खाऊची पाने म्हणतो किंवा नागवेलीची पाने म्हणतो. तर पूजा करण्यासाठी रोली, हळद आणि मौली म्हणजेच रक्षासूत्र लागते. हे सर्व साहित्य आधीच तयार ठेवले तर विधी करताना घाईगडबड होत नाही. आता आपण प्रत्यक्ष विधी समजून घेऊया. तर पहिली स्टेप आहे शुद्धीकरण. मंगल कलश भरण्यापूर्वी देवघर पूर्णपणे स्वच्छ करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवघरातील धूळ साफ करा, पूजेची जागा नीट स्वच्छ करा आणि शक्य असल्यास थोडे गंगाजल शिंपडून त्या जागेचे शुद्धीकरण करा. देवघरात ईशान्य कोण म्हणजे उत्तर पूर्व दिशा सर्वात पवित्र मानली जाते, त्यामुळे शक्य असेल तर त्या दिशेला कलश ठेवण्यासाठी जागा निवडा. त्यानंतर त्या ठिकाणी रोली किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह काढा. स्वस्तिक हे शुभत्वाचे आणि मंगलाचे प्रतीक मानले जाते. दुसरी स्टेप आहे कलश भरणे. आता स्वच्छ तांब्याचा किंवा कांस्य कलश घ्या. त्या कलशात स्वच्छ पाणी भरा आणि त्यात थोडे गंगाजल मिसळा. गंगाजल पाण्याला पवित्रता आणि आध्यात्मिक शक्ती देतो, असे मानले जाते. तर त्यानंतर त्या पाण्यात एक तांब्याचे नाणे टाका. तांब्याचे नाणे समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर सुपारी, लवंग, वेलची, हळद, चंदन, दुर्वा आणि अक्षदा एक एक करून त्या पाण्यात टाका. या सर्व वस्तूंना आपल्या पूजाविधीत विशेष महत्त्व आहे. त्यानंतर खाऊची पाने देखील त्या कलशात ठेवा. आता कलशाच्या तोंडावर आंब्याची काही पाने व्यवस्थित लावा आणि त्या पानांवर नारळ ठेवा. नारळ हा श्रीफळ म्हणून ओळखला जातो आणि तो देवी देवतांना अतिशय प्रिय मानला जातो. तर तिसरी स्टेप म्हणजे स्थापना आणि पूजा. तर आता तयार झालेला मंगल कलश त्या स्वस्तिक चिन्हावर ठेवा. त्यानंतर रोलीने त्या कलशावर स्वस्तिक काढा आणि मौली म्हणजे रक्षासूत्र त्या कलशाला बांधा. हे बांधणे म्हणजे त्या कलशाला आध्यात्मिक संरक्षण देणे असे मानले जाते.
आता हात जोडून खालील मी जो मंत्र सांगते तो मंत्र कलश मंत्र म्हणा. तर हात जोडा आणि कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाश्रित, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृता. तर मंत्र मी पुन्हा एकदा रिपीट करते. बघा, कलशस्य मुखे विष्णू, कंठे रुद्र समाश्रित, मूले तत्र स्थितो ब्रह्मा, मध्ये मातृगणा स्मृता. त्यानंतर आपल्या कुलदेवतेचा मंत्र जपा. ओम श्री कुलदेवताय नमः हा मंत्र तुम्ही श्रद्धेने 108 वेळा जपा. त्यानंतर धूप दीप आणि नैवेद्य अर्पण करा. 34 स्टेप आहे नियम आणि आचरण. हा मंगल कलश मंगळवारी सकाळी किंवा संध्याकाळी भरता येतो, परंतु शक्य असल्यास सकाळी पूजा केल्यास अगदी शुभ मानले जाते. अनेकदा वाटते की कलशातील पाणी रोज बदलावे का, पण शास्त्रानुसार रोज बदलण्याची गरज नसते. साधारणतः आठवड्यातून एकदा ते पाणी बदलले तरी चालते. पूजा करताना तांबूल म्हणजेच पानाचा विडा अर्पण केल्यास अधिक शुभ मानले जाते. आणि काही जण नवीन कामाची सुरुवात करताना किंवा मार्गशीर्ष महिन्यात या कलशाचे विसर्जन करतात आणि पुन्हा नवीन कलश स्थापन करतात. तर आता आपण बघूया मंगल कलशाचे फायदे काय आहेत. तर असे मानले जाते की देवघरात कुलदेवतेच्या नावाने भरलेला मंगल कलश घरात सुखसमृद्धी वाढवतो, घरातील वास्तुदोष कमी होतात, कुटुंबातील सदस्यांच्या मनात शांतता निर्माण होते आणि घरातील वातावरण प्रसन्न राहते. तसेच आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते असे अनेक भक्त अनुभव सांगतात. मात्र काही नियम पाळणे आवश्यक आहे. कलशाची जागा अस्वच्छ ठेवू नये, त्याला पाय लागू देऊ नये आणि त्याला चुकीच्या दिशेने ठेवू नये. श्रद्धा आणि स्वच्छता या दोन गोष्टी सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात. तर मंडळी, आता एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या, ती म्हणजे मंगल कलशाची रोजची पूजा कशी करावी. अनेक घरामध्ये कलश स्थापन केला जातो, पण त्याची नियमित पूजा केली जात नाही. त्यामुळे त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळत नाही. तर मंगल कलशाची रोजची पूजा खूप सोपी असते आणि ती सकाळी किंवा संध्याकाळी करता येते. रोजच्या पूजेचे महत्त्व असे सांगितले जाते की रोज कलशाची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कुलदेवतेचे संरक्षण मिळते. घरात शांतता आणि समाधान टिकून राहते. तसेच वास्तुदोष दूर ठेवण्यासही ही पूजा उपयुक्त मानली जाते. दैनिक पूजेसाठी लागणारे साहित्य आहे अगरबत्ती, कापूर, दिवा, रोली, हळद, अक्षदा, फुले, तांबूल म्हणजे पान, सुपारी, लवंग, वेलची याचा जो आपण कांडून देवीसाठी तांबूल बनवतो ते, आणि नैवेद्य म्हणून फळे किंवा मिठाई. दैनिक पूजेची पद्धत अगदी सोपी आहे. सर्वप्रथम देवघरात दिवा लावा. त्यानंतर मंगल कलशाला अगरबत्ती आणि कापूर ओवाळा. रोली आणि हळदीने त्या कलशावर छोटा स्वस्तिक काढा आणि अक्षदा अर्पण करा. त्यानंतर हात जोडून कुलदेवतेचा मंत्र जपा. ओम कुलदेवताय नमः हा मंत्र श्रद्धेने जपा. शक्य असल्यास 108 वेळा जप करा. मंत्र जप झाल्यानंतर तांबूल अर्पण करा आणि नमस्कार घाला. त्यानंतर नैवेद्य दाखवा आणि थोडा प्रसाद सर्वांनी घ्या. दैनिक पूजेत काही सोपे नियम पाळणे देखील महत्त्वाचे असते. कलशातील पाणी रोज बदलण्याची गरज नसते. आठवड्यातून एकदा बदलले तरी चालते. कलश नेहमी स्वच्छ ठेवावा आणि त्याच्या भोवतीची जागा देखील स्वच्छ असावी. असेही सांगितले जाते की जर एखाद्या घरात सलग 21 दिवस मंगल कलशाची श्रद्धेने पूजा केली तर विशेष आध्यात्मिक फळ मिळू शकते. तर मंडळी, आता आपण मंगल कलश स्थापनेतील एक अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र गोष्ट समजून घेणार आहोत. अनेक भक्त विचारतात की कलश ठेवताना खाली कोणते चिन्ह काढायचे आणि ते कसे काढायचे. तर आपल्या शास्त्रामध्ये मंगल कलश स्थापनेसाठी अनेक गोष्टी आहेत. तर मंगल कलश स्थापनेसाठी कोणी अष्टकोनी कमळ म्हणजे अष्टदल कमळ काढणे अत्यंत शुभ मानले जाते. हे कमळ देवी लक्ष्मीचे आणि दिव्य ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. जेव्हा देवघरात अष्टदल कमल काढून त्यावर मंगल कलश स्थापन केला जातो तेव्हा त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. तसेच घरातील वातावरण अधिक पवित्र आणि प्रसन्न राहते. म्हणून जर शक्य असेल तर मंगल कलश ठेवण्यापूर्वी अष्टदल कमल काढणे अत्यंत शुभ मानले जाते.
आता आपण पाहूया हे अष्टदल कमल काढण्यासाठी कोणते साहित्य लागते. सर्वप्रथम लागते रोली म्हणजे कुंकू, त्यानंतर हळद किंवा चंदनाची पेस्ट, अक्षदा म्हणजे साबूत तांदूळ जे तुटलेले नसतात, आणि देवघरातील एक स्वच्छ चौकोनी जागा निवडायची. शक्य असल्यास ईशान्य कोन म्हणजे उत्तर पूर्व दिशा. तर आता हे अष्टदल कमळ कसे काढायचे ते आपण अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊया. सर्वप्रथम आधार तयार करा. देवघरातील ईशान्य कोन नीट स्वच्छ करा. त्या जागेवर रोली किंवा हळदीने एक मोठा वर्तुळ काढा. साधारण 5 ते 7 इंच व्यासाचा गोल काढला तरी पुरेसा आहे. हा गोल म्हणजे कमळाचा आधार असतो. यानंतर दुसरी स्टेप म्हणजे 8 दल म्हणजे 8 पाने तयार करा. त्या वर्तुळाच्या आत 8 समान रेषा काढा. त्यामुळे 8 त्रिकोणी भाग तयार होतात आणि ते कमळाच्या उमललेल्या पानासारखे दिसतात. या प्रत्येक दलाला रोलीने हलकासा रंग भरावा. त्यामुळे अष्टदल कमळ सुंदर दिसते आणि त्याचे शुभत्व अधिक वाढते. तिसरी स्टेप म्हणजे कमळाचा मध्यभाग तयार करणे. त्या वर्तुळाच्या मध्यभागी एक छोटे वर्तुळ काढा. त्या भागाला कमळाची नाभी असे म्हणतात. त्या नाभीमध्ये अक्षदा म्हणजे साबूत तांदूळ ठेवा. लक्षात ठेवा की अक्षदा तुटलेले नसावेत, कारण तुटलेले अक्षत अमंगल मानले जातात. त्यानंतर त्या मध्यभागी एक छोटे स्वस्तिक चिन्ह काढा. स्वस्तिक हे मंगल आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. यानंतर चौथी आणि सर्वात महत्त्वाची स्टेप म्हणजे कलश स्थापना. जे अष्टदल कमल आपण काढले आहे त्याच्या अगदी मध्यभागी भरलेला मंगल कलश ठेवायचा असतो. असे केल्याने कलश स्थापना पूर्ण मानली जाते. तर मित्रांनो, येथे एक छोटी टीप सांगते. जर अष्टदल कमळ चंदनाने काढले तर ते जास्त वेळ टिकते आणि देवघरात सुगंधही राहतो. तसेच अक्षता नेहमी साबूत असावेत, कारण तुटलेले अक्षत शुभ मानले जात नाहीत. असेही मानले जाते की अष्टदल कमळावर स्थापित केलेला मंगल कलश घरातील काही प्रमाणातील वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो. आता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न अनेक भक्त विचारतात की मंगल कलशातील पाणी किती दिवसांनी बदलायचे. तर मंडळी, काही जण रोज पाणी बदलतात, पण शास्त्रानुसार रोज पाणी बदलणे आवश्यक नसते. मंगल कलशातील पाणी साधारणतः आठवड्यातून एकदा बदलणे पुरेसे मानले जाते. विशेषतः मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी पाणी बदलणे अधिक शुभ मानले जाते. तसेच अमावस्या आणि पौर्णिमेला देखील पाणी बदलले तर चांगले मानले जाते. पाणी बदलताना काही नियम पाळणे देखील आवश्यक आहे. हे जुने पाणी असते ते वाया टाकू नये. ते पाणी तुळशीच्या रोपाला किंवा एखाद्या झाडाला अर्पण करावे. त्यानंतर कलश स्वच्छ करून त्यात पुन्हा स्वच्छ पाणी भरावे आणि शक्य असल्यास त्यात थोडे गंगाजल मिसळावे. त्यानंतर सुपारी, लवंग, वेलची, हळद आणि इतर साहित्य पुन्हा टाकावे. असे केल्याने कलशाची पवित्रता टिकून राहते असे मानले जाते. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया. जर कलशावर ठेवलेला नारळ खराब झाला किंवा त्याला कोंब फुटला तर त्यावेळी त्या कलशाचे विसर्जन करून नवीन कलश स्थापन करणे योग्य मानले जाते. तर मंडळी, आता आपण काही सामान्य चुका समजून घेऊया ज्या अनेक वेळा नकळत केल्या जातात. पहिली चूक म्हणजे लोखंडाचा कलश वापरणे. शक्यतो लोखंडाचा कलश वापरू नये. नेहमी तांबे, माती, चांदी किंवा सोन्याचा कलश वापरणे अधिक शुभ मानले जाते. दुसरी चूक म्हणजे काही जण कलशात तांदूळ किंवा मखाना टाकतात, पण परंपरेनुसार कलशात सुपारी, लवंग, वेलची, हळद, चंदन, दुर्वा, अक्षदा आणि तांब्याचे नाणे हे टाकणे योग्य मानले जाते. तिसरी चूक म्हणजे अस्वच्छ पाणी वापरणे किंवा साहित्य अपुरे ठेवणे. नेहमी स्वच्छ पाणी आणि शक्य असल्यास गंगाजल वापरावे. तसेच आवश्यक साहित्य पूर्ण असावे. चौथी चूक म्हणजे चुकीची दिशा निवडणे. मंगल कलश शक्य असल्यास देवघरातील ईशान्य कोन म्हणजे उत्तर पूर्व दिशेतच ठेवावा. त्या जागेचे गंगाजलाने शुद्धीकरण करावे. पाचवी चूक म्हणजे नारळ किंवा आंब्याची पाने ठेवणे विसरणे. कलशावर साधारणतः 5 ते 11 आंब्याची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवणे आवश्यक मानले जाते. तसेच कलशावर स्वस्तिक काढून मौली बांधणे देखील महत्त्वाचे असते. आणखी एक महत्त्वाचा नियम म्हणजे रोज पाणी बदलू नये. आठवड्यातून एकदा बदलले तरी पुरेसे असते. तसेच अशुद्ध अवस्थेत पूजा सुरू करू नये. आधी जागेचे आणि मनाचे शुद्धीकरण करणे आवश्यक असते. तर मंडळी, जर आपण या छोट्या छोट्या चुका टाळल्या आणि श्रद्धेने मंगल कलशाची स्थापना केली
तर घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक वातावरण वाढते, असे आपल्या परंपरेत सांगितले जाते. तर मंडळी, आपल्या परंपरेतील प्रत्येक विधीच्या मागे श्रद्धा आणि सकारात्मक भावना असतात. जर आपण मनापासून ते केलं, मनापासून आणि भावनेने या मंगल कलशाचा विधी केला, तर घरात शांतता, समाधान आणि आनंद वाढण्यास मदत होते. तर आजच्या या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील या विषयासंबंधित, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. आणि असेच अर्थपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्ही अमरावतीकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील क्लिक करा, म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. श्री स्वामी